एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकसान पाहणी दरम्यान तलाठ्याला झापल्याचं पाहायला मिळालं। धाराशिव जिल्ह्यातील जनकापूर गावात हा प्रकार घडला। त्यांनी तलाठ्याला धारेवर धरत खडे बोल सुनावलेत। जमीन खरडून गेल्यावर 3 वर्ष मदत मिळत नाही असं तलाठ्याने शेतकऱ्यांना सांगितल्याचा आरोप ओमराजे यांनी केला आणि संतापलेल्या ओमराजे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत ही खरडून गेलेल्या जमिनीच्या मदतीसंदर्भातील जीआर नसताना चर्चा का करताय म्हणत ओमराजे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। कारण की खरडून गेलेला प्रकार आहे का दादा आपल्याकडे कधीच झाला नाही की आमची पहिली पिढी खरडून गेलेले जॉईन झाला म्हणजे 1 करोड रुपये आलेल्या लोकांचे पैसे द्यायचे तर ही तलाठी विनाकारण यांना काय सांगायले की अरे नंबर आहे ही तलाठी यांना सांगायले की तुमचं जर आता खरडून गेलेला पंचनामा केला तर 3 वर्ष तुम्हाला काय मिळेल आणि सांगायले आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। ओंकार, धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे। शेती पिकं तर गेलीच आहेत, मात्र मातीही खरडून गेली आहे आणि त्याच संदर्भात ओमराजे यांनी तलाठ्याला झापल्याचं पाहायला मिळत आहे। सागर, ज्या पद्धतीनं आपण आता सांगितलं की मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेती पिकांसह जी शेतजमीन आहे ती पूर्ती खरडून गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। अशाच एका ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते जनकापूर गावात नुकसान पाहणी करत होते आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे काही तक्रार केली की तलाठ्यांकडून या शेतकऱ्यांना सांगण्यात येते की जर जमीन तुमची खरडून गेली असेल तर याचे पंचनामे जर आपण केले तर तुम्हाला 3 वर्ष जी आहे ती कुठलीही मदत मिळत नाही असं तलाठ्यांकडून कुठेतरी शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे असं शेतकऱ्यांनी ओमराजेंना सांगितलं आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी तलाठ्यांना चांगलंच खर्चावल्याचं पाहायला मिळत आहे। तलाठी साहेब, तुम्हाला एकदाच सांगतोय, माझं टाळकं फिरू नका, मला आईमाईवर आणू नका अशा शब्दात त्यांनी तलाठ्यांना कुठेतरी खर्चावल्याचं पाहायला मिळत आहे। आणि हे सांगतानाच खासदार ओमराजे निंबाळकरांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि या संदर्भातील जी काही कहाणी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगितलेली आहे। एक जर पाहिलं तर कुठेतरी मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यातील या जमिनी ज्या आहेत ते खरडून गेलेल्या आहेत आणि या संदर्भातील कुठेतरी अशा पद्धतीचे जे काही नक्कीच ओंकार, त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर यांनी तलाठ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं। त्या संदर्भात आता प्रशासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।